राज ठाकरे आज ठाणे कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। कल्याण येथील रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या केस संदर्भात सुनावणी होणार आहे। 2008 साली रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे आणि याच प्रकरणी ठाणे कोर्टामध्ये राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत। राज ठाकरेंच्या राजकीय मनोमुलनाकडे सगळ्यांचं लक्ष असताना संपूर्ण ठाकरे कुटुंब काल पुन्हा एकदा एकत्र आलं। निमित्त होतं अमित ठाकरेंचे मेहुणे डॉक्टर राहुल बोराडे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचं। शनिवारी दिल्लीमध्ये पार पडलेल्या लग्न सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, तर काल मुंबईतल्या वेलिंग्टन क्लबमध्ये रिसेप्शन पार पडलं। यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी आणि शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या। या निमित्तानं ठाकरे कुटुंबातला वाढलेला जिव्हाळा पुन्हा पाहायला मिळाला। राज ठाकरेंचा नातू कियांशी आदित्य ठाकरे खेळताना दिसले। राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये काल दिग्गज एकवटले होते। विशेष म्हणजे अजित पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पवारांच्या निवासस्थानी हजेरी लावली। त्याचसोबत उद्योगपती गौतम अदानी तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधींसह अनेक खास पाहुणे पवारांच्या निवासस्थानी आले होते। 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस असून काल दिल्लीमध्ये वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आखण्यात आला होता। भाजप, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेससह इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती। तर पवारांच्या या बर्थडे पार्टीला कोण कोण उपस्थित होतं? उद्योगपती गौतम अदानी आणि राहुल गांधी हजर होते। अजित पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते, तटकरे मात्र नव्हते। अजित पवार एकटेच पोहोचले, जाताना गाडीत रोहित पवार सोबत होते। ओमर अब्दुल्ला स्वतः कार चालवत कुटुंबासह पोहोचले। भाजपचे निशिकांत दुबे, शहानवाज हुसेन, डी पुरंदरेश्वरी, प्रतिभा अडवाणी, नवीन जिंदाल, प्रवेश वर्मा असे 10 ते 12 नेते उपस्थित होते। पी चिदंबरम, दिग्विजय सिंग, कमलनाथ, राजीव शुक्ला, गुलाम नबी, कपिल सिब्बल वगैरे पवारांचे दीर्घकाळचे सोबतीही आवर्जून उपस्थित होते। शिंदेच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, धैर्यशील माने यांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या। इंडिया आघाडीच्या कनिमोळी, राघव चड्डा, सागरिका घोष, जया बच्चन हजर होत्या। शरद पवार जूनमध्ये राज्यसभेवरून निवृत्त होणार आहेत। चालू हिवाळी अधिवेशन शेवटचं असेल। महाविकास आघाडी आणि अजित पवार अशा युतीतून पवार पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकतात अशी चर्चा आहे। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील दिग्विजय पाटील चौकशीला हजर राहिले नाहीत। त्यांनी प्रकृतीची कारणं सांगत चौकशीला गैरहजर राहिल्याची माहिती दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते सोमवारी चौकशीला हजर राहणार आहेत। त्याचप्रमाणे या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीची पोलीस कोठडी आज संपणार आहे। तिला आज कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचं नाव का नाही असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केला। दरम्यान या प्रकरणी आमचा तपास सुरू असल्याची भूमिका पुणे पोलिसांनी मांडली आहे। जमीन प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीनं अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सवाल केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।